बातमी माजी आमदार राजू पाटील यांच्या संदर्भातील माजी आमदार राजू पाटील यांनी आता ईव्हीएम वरती संशय घेतलाय। फेर मतमोजणीसाठी राजू पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे। तर आता विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आता मनसे उमेदवार राजू पाटील यांनी देखील फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे आणि यासाठी त्यांनी ईव्हीएम वरती संशय उपस्थित करून अर्ज दाखल केलेला आहे। जे आमच्या पक्षाने आणि माननीय राजसाहेबांनी 2018 सालीच चालू केलेली त्याबद्दल मोहीम, तर त्यात बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत। म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं सांगायचं झालं तर इथे एकूण मतदान वाढलं 65,000 आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी 66,000ची गॅप ठेवून। जो नवीन मतदान आला, लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा 65,000 वाढलेलं मतदान, त्याच्यावर 1,000 जास्त मतदान, असं 66,000 मतदान यांनाच मिळालं। तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या इथे घडलेल्या आहेत, ज्या दिसत आहेत। अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं, परंतु तो दिसत नाही आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे।